झाली आपली डोशासोबत खाण्यासाठी साऊथ इंडियन बटाट्याची भाजी। नक्की बनवा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। तर ही बटाट्याची भाजी एकदम साऊथ इंडियन स्टाईल मी बनवणार आहे। तर ती भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी कांदा कापून घेतलेला आहे, अर्धा कांदा मी शिजवून घेतलाय आणि इकडे कढीपत्ता आहे 5-6 पाने, अर्धा चमचा आपल्याला मिरचीचा ठेचा लागणार आहे आणि बटाटा मी असा हे बघा शिजवून घेतलाय आणि असा बारीक करून घेतलेला आहे। आणखीन आपल्याला हळद, हिंग, जिरं, मोहरी आणि तेल लागणार आहे। चवीपुरतं मीठ आणि उडदाची थोडीशी डाळ लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा घालूया मोहरी, जिरं, अर्धा चमचा हिंग, घालूया कांदा, एक छोटा चमचा उडदाची डाळ घालूया, त्यामुळे भाजी चवीला खूप छान होते। आता घालूया ठेचलेला लसूण, आता घालूया थोडासा शिजवून घेतलेला कांदा, मिरचीचा ठेचा आणि कढीपत्त्याची 5-6 पानं, सगळं घालून आपण कांद्यासोबत हे छान असं तळून घेऊया। आता घालते हळद, थोडंसं मीठ घालूया, नंतर चाखून बघून आपल्या चवीप्रमाणे घालूया। आता घालूया बारीक केलेला बटाटा, गरम मसाला, धना जिरा पावडर। आता आपण भाजीमध्ये हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊया। आणि ही भाजी मऊच असते कारण डोशामध्ये भरली जाते। मी डोशामध्ये भरली नाही, आपण असंच खाणार आहोत। पण ही साऊथ इंडियन स्टाईल भाजी आहे आणि चवीला तर खूप छान लागते। भाजीची आणखीन थोडीशी चव वाढवण्यासाठी आपण 1 चमचा तूप घालूया, कोथिंबीर घालूया आणि छान सगळं मिक्स करून 1-2 मिनिटं परतून घेऊया। वरून थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि परत मिक्स करून घेऊया। तयार झाली आपली डोशासोबत खाण्यासाठी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी। करून बघा, आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।